अध्याय 14वा. आणि या अर्जुनाला भगवंताशी साधलेला संवाद की ज्ञानी महात्मा कसा असतो, त्याचा व्यवहार कसा, त्याचं वागणं कसं, तो असतो कसा. नाना प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले. त्याचं उत्तर अर्जुनाने भगवंताला दिलं. गुणातीत कसं व्हायचं, गुणातून बाहेर कसं यायचं, तेव्हा गुणाला कसं सोडायचं, जो गुणात आहे त्याला कसं जाणायचं, गुणाच्या बाहेर कसं निघायचं, आणि गुणातीत झालेला ज्ञानी महात्मा कसा शोधायचा, कसा ओळखायचा, असे नाना प्रश्न अर्जुनाने हा अध्यायातून भगवंताला विचारले. आणि आपल्या जीवाच्या कल्याणासाठी ते उपयोगी आले. कारण जीव हा गुणात आहे आणि बंधनात आहे. हे गुण बुद्धीला दुःख देतात आणि मनाला त्रस्त करतात. जगताचा भास सतत बुद्धीमध्ये पकडला जातो. देहाचा संबंध वाढला जातो. तो गुण ज्ञानाने कुडल्या जातो. नीट लक्षात ठेव, जस पुराणामध्ये काय येतं, भगवंताचं मनोगत काय असतं, अर्जुनाचे प्रश्न कसे असतात, कोणत्या अध्यायामध्ये काय प्रसाद दिला, आणि कोणत्या अध्यायानं अंतःकरणाचं परिवर्तन कसं झालं, हे परमार्थ कथा ऐकायसारखं नाहीये. गोष्टी ऐकायच्या, मान हलवायची, घरी निघून जायचं, तसं नसतं. इथं आपल्या अधिकाराची उन्नती आहे. इथं परमात्म्याची प्रतीती आहे. इथं अंधाराची निवृत्ती आहे. इथं परमात्म्याचा बोध आहे. इथं मोक्षाचा काल आहे. इथं ज्ञानाची संपत्ती आहे. इथे ईश्वराची प्राप्ती आहे. ऐकलं, कथा घरात गेले, काय कळ कळणं कळ खरं पाठ, त्याला पाठ, तुम्हाला पाठ, आणि बुद्धीचा पाठ. परिवर्तन काय, मातीचं काय. म्हणून या चिंतनामध्ये आणि भगवंताच्या मुखातून निघालेल्या वेदाच्या ज्ञानामध्ये, अर्जुनाने केलेल्या प्रश्नामध्ये जीवाचं कल्याण हे लक्षात ठेवायचं. काय ऐकायला ते बी कळणं, काय सांगायला ते समजणं, भूमीमध्ये काय बोलते ते ग्रहण करता येणं, श्लोकाचा भावार्थ मनात थांबवणं, आणि देहाचा संबंध सुटणं. परमार्थाला कमी नाही, हातात चव नाही, त्याचं फल काही नाही. तसं करू नका. आता हा चिंतनाचा परमार्थ आहे. या ठिकाणी भगवंताचा स्पर्श आहे. देहाचा स्पर्श नसतो. हे ज्ञानाचं फल आहे. अज्ञानाचा अंधार नसतो. इथं सुखाचा उत्कर्ष असतो. इथं ऐक्याचं मिलन असतं. इथं अद्वैताचं ज्ञान असतं. इथं सुखाचं भान असतं. इथे ईश्वराची जाण असती. इथं मी कोण हे कळत असतं. ते मन राम होत असतं. गोष्टी ऐकल्या, कथा ऐकल्या, गेलं घरला तुझ्या ते, त्याच्या घरला ते गेलं, रेट ठरवला, घरला गेलं, हे घरी आलं. किती कथा कळाल त्याला करायचं काय, किती कळाले पाठच त्याला पाठ लिहिलाय पाठ. परिवर्तन काय. म्हणून बहिरंग आणि अंतरंगामध्ये जमीन आसमानचा ठोक असते. आम्ही सांगतो तर खराब वाटते आणि तुम्हाला कळत नसते. कळलं म्हणून सांगावं हे पण तुम्हाला कळत नाही, हे आम्हाला गप्प बसवण. आयुष्य पाण्यात चाललं हे तुम्हाला समजेल. तुमचा द्वैत तुम्हाला काढता येईना. ओवीचं फल तुम्हाला भोगता येईना. श्लोकाचा भावार्थ देत राहीन आणि तुमचा उद्धार तुम्हाला करता येईना. म्हणून सत्संगात यावं लागतं आणि आम्हाला बोलावं लागतं. आणि त्या तो बोलवितो, आम्ही नसतं बोलत. एक कवडीची दुकान आहे आम्हाला, आम्ही बोलतो का काय बोलता येत असतं का. बोला बरं आता सांगते मी, सांगा बोली. सत्संगामध्ये स्वरूपाची जाणीव महत्वाची आहे. ते बुद्धीचा त्याग करणं अंतःकरणाने महत्वाचा. अज्ञानाचा अंधार संपवणं हे तुमच्या आयुष्याचं धन आहे. हे तुमचं आत्मकल्याण आहे. ज्या बुद्धी अंधारात राहती, अंधेराला पाहती, विषयाकडे जाती आणि नेहमी करती आणि जोडे खाती, तरी जोडे गोड वाटते. आणि देहाला बाजूला सारत नाही, विवेकाला धरत नाही,
तोपर्यंत ती ईश्वराची होत नाही. ईश्वराला पाहणं वेगळं, ईश्वर होणं वेगळं. काही कळलं खिचडी, बटाटे, आलू, कांदे, टमाटे, लसण, जिरे, फोडण्या, सगळी खिचडी एकच. ईश्वर पाहणं, ईश्वर होणं काहीतरी उकलत का बुद्धीला? पाहणं म्हणजे त्रिपुटीचा संबंध, आणि ईश्वर होणं म्हणजे त्रिपुटीचा आवाज, आणि ईश्वराचं ऐकणं म्हणजे श्रवण, आणि ईश्वर कळणं म्हणजे मनन, आणि ईश्वराचं ऐक्य होणं म्हणजे मोक्ष. वेदांताच्या चिंतनामुळे आनंदाचा आविष्कार तयार होतो. साधूच्या संगतीमध्ये बोधाचं रहस्य उघड होत, आणि सत्संगामध्ये स्वरूपाची जाणीव तयार होती. वेदाचा जो गाभा आहे, वेद का प्रकट झाले? वेदालयाची काय गरज होती? कमी प्रकट केले वेद? बोध आहे, वेदात बोध आहे, आणि बोधामध्ये परमात्म्याची जाण आहे. आणि त्या बोधातून बुद्धीला एक ईश्वराचा संबंध जो असतो, जो बंध झालेला असतो वृद्ध, जसे एखाद्या नात्यामध्ये विपट असत, तोंड बघत नाही गुन्हे गुणाचे, पण असा प्रसंग येतो की आपोआप दोघं एकत्र आले. लग्न बिग्न काय वाचतो बसतो बघत बस काय, मग तर एकत्र येतात. तसं परमात्मा आणि अंतःकरण एकत्र येणं म्हणजे लग्नाला येणं. लग्नाला काय एकत्र येत नाहीत? ईश्वर आणि भगवान जीव आम्ही दूर 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 जाते. ते जीवाला कळत नाही ना, तो साधे उत्तर आहे. आपलं मूळ स्वरूप माहित नाही, आणि देह रूप जात नाही, गुणाला सोडता येत नाही, आणि गुणातून बुद्धी बाहेर निघत नाही. साधं वाक्य, आणि तो गुणातून बाहेर येऊन सांगतात कृष्ण परमात्मा. अर्जुन गुणात रडतोय. माझे मामा, सासू, सासरे, आजोबा, आजोबाचं लय प्रेम होत, अतिशय प्रेम होत. हे सगळे माझे म्हणत होता अर्जुन. झाली गीता सुरू. मेन कारण आहे अर्जुनाचा अज्ञानामध्ये आविष्कार होता, आणि नात्याचा संबंध होता, युद्धाचा प्रसंग होता, आणि त्या ठिकाणी दुःख अर्जुनाला होत होत, म्हणून तर रड लागते. रडत कोण नाही. अर्जुनाचं नाव पुढे करायचं ना, आपलं दाखवून ठेवायचं. प्रत्येक जीव रडतोच दुःखानं. रडण्याला कारण दुःख आहे, दुःखाला कारण अज्ञान आहे, आणि अज्ञानाला कारण देहाचं भान आहे. देहाचं भान हे गुणामुळे, आणि गुण जातात बोधामुळं, बोध येतो ज्ञानामुळं, ज्ञान असतं वेदामुळं, आणि वेद असतात ईश्वरामुळं. मग ही साखळी पार करायची, आणि भगवंताच्या सत्तेला प्रगट करून त्रिपुटीनं होणारा व्यवहार हा थांबवून बाजूला सारून अव्यवहार व्हायचं. हे कसं शिकायचं? भगवंत काय सांगतात? व्यवहार्य अव्यवहार्य, त्रिपुटी त्रिपुटीचा वाद, गुण गुणातीत, अज्ञान अज्ञानाचा वाद. सांगितलं काय वेदामध्ये? कर्म करा, संबंध ठेवू नका, उपासना करा, देवावर राहू नका, ज्ञानाकडे या, जगताला पाहू नका, जगताला खरं म्हणू नका. काय सांगतो काय वेद? संताकडे जा म्हणजे कळत आहे. हृदयात त्यानं बोलून दिले आणि बोलती. आठवीला झाल्या समोर लिहिलंय का काय? काल युट्यूब उघडलं मी, थोडासा वेळ मिळाला की बघा, ईश्वराची कृपा होती तर वाचायला लागत नसतं. पंढरपूरला एका मठात गेलो महाराजांनी, ते महाराज घेऊ लागले कागद केला एवढा. आम्ही गेलो, नमस्कार केला, आलो बाहेर. आम्हाला बघ विनंती काय नको बघू बाबा म्हणलं, तुझ्या काय केले, नमस्कार केला बाहेर. आणि बाहेर ते कागद घेतला, ज्ञानेश्वर ठेवला, ते वाचायला झाली सुरुवात. एलकेजी पासून सुरुवात करावी लागते.
तिथे निंदा करायच नाही म्हणून सुरुवात सांगते की कशी सुरुवात असते. लिहू लिहू ठेवावं लागतं आणि श्रवणामध्ये साधू हृदयात लिहून ठेवू देतात. गट्टेच्या गट्टे संताची कृपा असतील द्यायची गरजच नाही. कारण संत काय करत नाही, जे ईश्वर करत नाही ते संत करतात. आणि ग्रंथ दोन ह्याला नाही सोडायचं. संत आणि ग्रंथ काय काय करतात रोज ऐकते. अजून ते सांगतो भजन रोज जो भगवंत करत नाही ते संत करतात. केलेलं कर्म जेव्हा तुमच्या खात्यात जमा होत तर त्याचा भोग ईश्वर तुम्हाला उपदेशाद्वारे देतो. पण केलेल्या कर्मातून तुम्हाला संत बाहेर काढतात, प्रारब्ध बंद करतात, संचित कर्माला आग लावतात आणि ह्या देहामध्ये ह्याच हातामध्ये मोक्षाचा सोहळा देतात. कोण काय देतं हे बी कळत नाही. ईश्वर तुझ्या कर्माचा भोग देतो. भोग म्हणतो तुझे कर्म. संत म्हणतात तुला कर्मात ठेवत नाही मी, कर्माचा संबंध राहू देत नाही आणि कर्माचा फळ भोगू देत नाही. अज्ञान तुझं तिथं ओरू देत नाही आणि तुला देहाचा संबंध करू देत नाही. म्हणून तर संताकडे जायचं. आकाशाला पुसून टाकतात, संचित कर्माला आग लावतात, बुद्धीतला अज्ञान जाळतात आणि भेदाला भस्म करतात, बुद्धीला ब्रह्म करतात आणि हातात मोक्ष देतात. संत देव नाही. वळण आणि भाजी वाकड दिलं काय कोण देत ते आमच्या बायका म्हणते आम्हाला माहितच नाही. बिचाऱ्या कबूल तरी करत्या. धन्यवाद त्या बायाला. आम्हाला काहीच माहित नाही. मग बाहेर निघाल नाही ते कळलं का? 50 वर्ष झाले, रिटायरमेंट आली, कोणता परमार्थ करावा आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही निघाय का बाहेर? आनंदी कशी राहतात की शेवटचं वाक्य तुम्ही कबूल करता, त्यात वाद नाही. साधक कबूल करतात माझे, त्यात वादच नाही. पण जेव्हा आम्हाला काही कळत नाही, 50 वर्ष गेले का गेले, आणा बरं वापस, आणा ना वापस. संसार प्रिय होता ना. काय करावं, आयुष्य कसं संपवावं, आत्मचिंतन कसं करावं, परमार्थात कसं यावं आणि मोक्षाचं धन कसं घ्यावं, ईश्वराला कसं बजावं, आज्ञाला कसं बाजावं आणि देहभावातून कसं बाहेर निघावं हे तुम्हाला माहित नव्हतं. कसं असतो आणि पुन्हा आपण कसे राहतो. एकच मिनिट बोलायचंय. तर तुमचा वेळ घ्यायला मला जमत नाही, पण ते तसं असंच व्हायला रोज. काय काय करू मला समजा. पण मी तुम्हाला सांगून द्यायचं कर्तव्य माझं. पण थोडस वेळ घ्यायला तुमचा आणि संताची भेट घडती. पण जर जवळ कोण नसेल आणि आपलं काही पुण्य कमी पडत असेल तर आपलं थोडं शांत तयार होत. पण जर आजूबाजूला जर आम्हाला भेटले परमाणे मी काय केलं, कोणती इच्छा होती मला तर काहीच माहित नव्हतं. काय पाठ काय पांडव पडतात ते बघ, फक्त नाव माहिती तर ऐकलं नव्हतं. त्याच्या संगतीत जातो. मी काय केलं परमणूकच काय रे, काय केलं मी? माझी सून काल मला घंटा बोलत बसली. काय म्हटलं, ज्याला ज्ञानाचं चिंतन आहे, तिच्या मनात भगवंत आहे, ज्याला ईश्वराचं प्रेम आहे, त्याला आत्मज्ञान आपोआप देतं. पण प्रगत आहे म्हणतात की भेटले नाही, ते पण खोटं नाही. एखाद्याला खूप तळमळ असते. आमच्या अनु म्हणायची, आमच्या बहिणी म्हणायच्या, आमच्या गावात काहीच नाही. श्रवणामध्ये जाण्यासाठी पूर्व सुकृत पाहिजे आणि आपला भेद काढण्यासाठी अभिजाचं ज्ञान पाहिजे.
आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं सान्निध्य असताना देहाचं सान्निध्य करणं आणि जगताला सत्ता देणं आणि नात्याकडे बुद्धीनं झुकणं हे अपराध आहे. सांगा अपराध आहे की नाही? चला बोला. आपलं पुण्य अफाट तयार होतं तर त्यावेळेस नातं का फिरते मी, का जाते इकडे? मला का आवडत नाही घर, मला लेकर नाही, मला प्रेम नाही, मी बाई नाही, मला जीव नाही. ईश्वराच्या काय मग शुद्ध पुण्य होतं, निष्काम बुद्धी होती. काय म्हणे पुष्पताई, ध्यान केलं या माझ्याकडं, कोणी ती माझी नाते का तिचं माझं काही? पण सारखं ओढ त्यांच्याकडे जायचं, सुनंदाच्या कन्नावर. का त्याच्या डोळ्यात पाणी येतं? मैया मैया रडत ती बाई. काहीतरी शुद्ध पुण्य असतं तेव्हाही श्रवण आवडतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बोधात मन आणतं. ते हात नसतं, नात्यात नसतं, ते वरवर नाटक असतं. माती. कारण जेव्हा आत्मचिंतन मनामध्ये आघात करतो त्या ठिकाणी अज्ञान भस्म होत. आत्मचिंतनाचा प्रभाव जेव्हा तुम्ही रोज हृदयामध्ये बोधाच्या माध्यमातून त्या लहरी आढळतात तर तुमच्या जन्मांतरीचा पाप राख होता आणि विवेकाची उत्पत्ती होती, पुण्याची रास पडती आणि साधूची कृपा होती. तेव्हा मनाला आत्मस्थिती तयार होती आणि देवबुद्धी निघून जाती. ही तर ईश्वराची स्थिती. ह्या जडाचा संबंध कमी करणं आणि व्यक्तीला गुणातून बाहेर ओढणं आणि मनाला ईश्वराचा सान्निध्य प्राप्त करणं, त्याच्या स्वरूपामध्ये बुद्धीनं प्रवेश करणं आणि देहाचा संबंध भस्म होणं, ह्या आकारातून बुद्धीनं बाहेर येणं आणि गुणाला फेकून देणं, हे श्रवणाचं सामर्थ्य आहे, हे वेदाची ताकद आहे आणि हे संताचा बोध आहे आणि हे श्रवणाचं फल आहे. हे करायसाठी आपण खाली आलो. हे पोरगं माझं, ही पोरगी माझी. काय देतं कोणतं नातं तुम्हाला काय देतं? हा नात्याचा व्यवहार काही करायचा आहे, पण सत्संग आणि आत्मचिंतन आणि भगवंताचं ऐक्य हे अनंत काळाचं राहतं. पुन्हा देह जरी पडला आणि देह जरी आहे आणि देह भेटला नाही तरी बुद्धी आणि भगवंताचं नातं अखंड राहतं. त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणतात ते तर कुठं माती कळतं. एखाद्या मला वाटतं मी खूप हुशार आहे. तुझी हुशारी काय करेल? चाटायची का संसारातली? कोणता ग्रंथ लागला तुला? मंदिरात गेलं घर आराम झालं का सगळं? येण्याचा बाजार. कोणतं आत्मचिंतन केलं? कोणचा बोध हृदयात आला? कोणता आत्मसाक्षात्कार झाला? काय केलं तू? पैसा मला झालं का सगळं? एका जन्माची प्रगती आणि आत्मज्ञान निवृत्ती कुठे केली? मग जन्मोजन्मी तुला खाणीत राहावं लागलं ना देहाच्या. पण एका जन्मात पैसा सांभाळा, सोनं सांभाळो, नाचारी माकडावानी आणि जन्म पुढचे मग कसं करते तू? हे पैसा इथे टाकलास आणि पुढे पैसा हा श्रवणाचा धन, पुढे धन वेदाचं, पुढे ज्ञान अद्वैत बोधाचं आणि पुढचा जन्म थांबवणं हे फल श्रवणाचं. अरे हे सोनं सांभाळा की. साष्टांग दंडवत माऊली. पलंगात झोपून खाऊ. नाही विचित्र लोकांचे संसारातले विचित्र ही पितर कळण न वळण. आमचा आपले श्वास, आपलं धन, आपलं मन भगवंताला संताला अर्पण. संताला प्रेम करावं कारण उद्धार करतात. आपण जगाला, नात्याला, शेजाऱ्याला, भांडीवालीला येत नाही माय कामाला. इथे का माय ये का तिला मार मार आणि नात्याला बाय बाय. भांडीवालीला माय माय आणि नात्याला बाय बाय. हरवी ऐसा गुण नवे ना करवी जैसी का श्रोणवी संग्रामीचे. संग्रामामध्ये युद्ध, संग्राम म्हणजे युद्ध. ज्या भूमीवर युद्ध होतं आणि एक हारतो आणि एक जिंकतो. हारणारा रडतो, जिंकणारा हसतो. पण ज्या भूमीवर युद्ध झालं
त्या पृथ्वीला हरण्याचं दुःख नाही आणि जिंकण्याचं सुख नाही. तसा गुणातीत महात्मा गुणाला शिवत नाही, त्याला सुखाची जाणीव नाही आणि दुःखाची जाणीव नाही, कारण त्याला माझी जाणीव आहे आत्मत्वाची. बापरे बाप. साष्टांग दंडवत माऊली. होण्यासाठी तर ऐकायचं की हे तर व्हायचं आपल्याला. आत्मानुसंधान राखायचं, देहाचं भान फेकायचं, जडाला माझं काम म्हणायचं, ओवीचं फल भोगायचं, वेदाचं ज्ञान बुद्धीत नांदायचं आणि त्या अभेदाचं फल, अभेदाची शक्ती हृदयामध्ये प्रगट करायची. आपण भेदात राहतो बेटा, अभेद नाही आपल्याला. वृत्तीमध्ये जेव्हा अभेद तयार होतो तर वृत्तीच निघून जाती, व्यवहार करती, पण ती हृदयात थांबत नाही, निवृत्त झाली. अभंगात आहे ना, वृत्ती निवृत्त झाली जननाने नष्टे, मी माझे हरपलो ठाई जेतेच्या तेथे. जिथून मी माझं स्वरूप आहे ते विसरलं होतं, अज्ञानाने झाकलं होतं, तिथे मी गेलो. ठाई जेतेच्या तेथे मी हरपलो, मी करत होतो, मी माझी हरपलो ठाई जेतेच्या तेथे. मी माझं मी करून द्यावर आणतो. रातील प्राण घरी आतिथ्याचा ब्राह्मण, नाना चोटाचा स्थान उदास जैसा. बघा, घरी आतिथ्याचा ब्राह्मण, नाना चोटाचा स्थान उदास जैसा. चोटाचा तो रस्त्यावरील खांब असतो, तो माझ्याकडे असतो रस्त्यावर. कोण गेलं कोण चाललं त्या खांबाला काही देणं नाही. तसा ज्ञानी महात्म्याला त्या वृत्तीचा संबंध गुणाचा सोडला म्हणून काय व्हायला काय नाही हे माहित नाही. आणि प्राण, शरीरातील प्राण, मग तो प्राण ब्राह्मणाच्या शरीरात आहे का कोमट्याचा आहे त्या प्राणाला माहितीये का? नाही. तो प्राण म्हणत नाही मी ब्राह्मणाच्या देहात आहे, मी कोमट्याच्या देहात आहे. तसा ज्ञानी देह कशालाच कोणत्याच गुणाला धरत नाही. चार रस्त्यावर एक खांब असतो, तर कोण चाललं कोण आलं कोण काय खरेदी करायला त्या खांबाला काही देणे घेणं नसतं. तसा गुणातीत धरला ज्ञानी त्याला व्यवहाराचं भान नसतं, माझं भान नसतं. सगळ्या गोष्टी आहे पुढच्या हेच आहे. त्याला काय कसं करू दे, बोल नका काही बोलू नका. यावा जावा धळे चळेना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. मृगजळाच्या पाण्यानं मेरू पर्वत हालतो का? नाही देवा. तसं गुणाच्या संबंधानं मनात विचलितता होती का ज्ञानाच्या? नाही. मग गुणाचा यावा जावा ढळे तळे या ना पांडवा. अजून गुण येतात जातात, पण त्या गुणाचा जो आविष्कार होतो त्या गुणामुळे तो त्याचा वृत्तीत बदल होत नाही, चढत नाही ढळत नाही. रजगुणाला आणि जरी कर्म झालं तरी मी केलं म्हणत नाही. सत्वगुण आला तरी मला कळालं म्हणत नाही. आणि तमोगुण आला आणि गुणाचा व्यवहार झाला, तो व्यवहार माझा झाला असं तो सांगत नाही. हा व्यवहार गुणाचा आहे. गुण गुणाशी व्यवहारात आहेत आणि त्या गुणाला मी पाहत आहे. व्यवहार होतो आणि जातो, पण पाहणारा जसाच्या तसा असतो. तो गुणातीत परमात्मा बनलेला असतो. हे माऊलीचं हृदयातलं ज्ञान तुम्हाला दिलाच. तो नसतो व्यवहारात, देहात, विकारात, तो माझ्यात. माझा अनुसंधान साकताना तो व्यवहाराला पाहतो
मग तमोगुणाचा व्यवहार असो का रजाचा असो, रजामध्ये कर्म होतं तर कर्मातून तो भिन्न असतो, माझ्याशी अभिन्न असतो. मग गुणामुळं त्याची बुद्धी चढते ढळती किंवा सरकती काहीच नसते, उदास वृत्ती. त्याला गुणातीत म्हणतात. आणि हे 14व्या अध्यायामध्ये भगवंतानं सिद्ध करून दिलं आणि कसं व्हावं हे सांगून दिलं. गुणात राहू नका हे अर्जुनाला शिकवलं, व्यवहारात धरू नका हे ओवीतून सांगितलं, आणि देहाचा संबंध धरू नका हे श्रवणातून तुम्हाला त्याची जाणीव करून दिली की व्यवहार हा गुणाचा आहे, संबंध हा तुला माझा आहे. मग माझा संबंध बंद करून व्यवहारात संबंध करतोस तर बद्ध होऊन जन्मतोस आणि मरतोस, मृत्यू लोकात फिरतोस. असं का तू करतोस? असं भगवंत अर्जुनाला बोलतात की तुझा माझा संबंध आहे. जीवाचं मूळ रूप ते आत्मरूप आहे, तू देहरूप झाला, तू गुणामध्ये आला. गुणाच्या संबंधानं झालेला व्यवहार त्याचा तो करता झाला, पण व्यवहार हा गुणाचा आहे, तुझा नाही. गुणाच्या व्यवहाराला तू पहा, गुणाच्या व्यवहाराचा संबंध करू नको. गुणाच्या व्यवहाराचा संबंध झाला तर तिथं बंधन तयार होत आणि पाप पुण्याचं खातं तुझ्या माथी येत. त्यानुसार तुला जन्म आणि मृत्यूला समोर जावं लागतं. पण जेव्हा तू गुणाला सोडतोस, बोधामध्ये थांबतोस, वेदाचं ज्ञान चित्तामध्ये बांधतोस आणि अद्वैताचं तुला भान जाग होत, तर देहाचं भान बंद होऊन जात. तेव्हा तू गुणातीत होतोस आणि व्यवहारातून भिन्न होतोस. आत्मसाक्षात्कार माझ्या ज्ञानामुळे होतो आणि मी संत होऊन तुला माझ्याकडे घेतो, तेव्हा तुझं आत्मकल्याण करतो. म्हणून सत्संगात येणारा साधक त्याचं अज्ञान, त्याचा मळ, त्याचा भ्रम, त्याचा मोह, त्याचा भेद सगळं मी भस्म करतो अर्जुना. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून अभेदाची स्थिती प्रकट करणारा गुणाचा संबंध टाक आणि गुणातीत तू घे आणि माझ्या संबंधात तू ये. कारण तुझा माझा संबंध अनादी कालापासून आहे. तो संबंध उघडा करायचा असेल तर श्रवणात या, बोधात राहा आणि अभेदरूप व्हा. बुद्धीचा विनियोग करा. बुद्धीला हे अमृताचा चारा खाऊ घाला. या असं म्हणलं की तसं म्हणलं, सगळ्यात बसायचं घरामध्ये. कवर म्हणते ग त्या घाणल्या धरती व्यवहाराच्या दुःख होते आणि फडफड फडफड करते बाई, पण फडफड फडफड, तोंडावर आमोशा, बुद्धीत फडफड, वृत्तीत विकार, मनात धडधड आणि वाचती ज्ञानेश्वरी. कशाला हात लावती? माय लावू नको, ती ज्ञानेश्वरीला खराब होईल. तुझा हात खराब आहे, बाजूलाच ठेव. लागले टोचत मग माझं बोलणं का टोचन ना, गचाळ वागायचं. तुम्हाला आम्ही चांगलं मुलं म्हणायचं. पैसे दिला का 2 लाख मला लाच खाऊ घालते का चांगलं म्हणायला? इथे लाच खाते ते चांगलं म्हणते, इथे नाही जमत. कमता आपला व्यवहार, आपली बुद्धी आणि आपलं चित्त कुठेही बघा. आपलं चित्त भगवंता कुठे राहत नसेल तर तुमच्या परमार्थाला अर्थ नाही. आपलं मन जर अज्ञानात आहे तर तुमच्या मनाला कवडी किंमत नाही. पण तुमचा देहभाव जात नसेल तर तुमच्या जगण्याला अर्थ नाही. तीर्थाला जा का कोणत्या गंगेत बुडा, हे सांगू नका आमच्या पुढे नाटक तुमचं. निस्ता देह खावा, हे म्हणत बसायचं, काजू खायचे बंद करा ते. खरंय माऊली, तुमचा आवेग दाखवा. बघ ना ग, चित्त गेले निघता आले. किती दृष्टांत देऊन माऊलींनी समजावून सांगितलं कसं गुणातीत राहायचं. खरंच ते युद्ध होतं, संग्राम होतं, युद्धामध्ये हार जीत होते, पण पृथ्वीला त्याचं सुखही नाही दुःख नाही. तसा गुणातीत असतो, तो माझ्या जाणीवीत असतो, आत्मतत्वात असतो. त्याला सुख ना दुःख, कारण तो आत्मानुसंधानात आहे. त्याला देहभान फेकलं. असं ओवीचं फुल ग्रहण करायचं आणि देहभावाला टाकायचं. वेदाचं ज्ञान बुद्धीत नांदायचं. अभेदाची शक्ती जेव्हा हृदयात प्रगट होते
तेव्हा वृत्तीत अभेद होतो. तेव्हा ती वृत्ती व्यवहार करते पण निघून जाते, म्हणजे ती वृत्ती निवृत्त होते, ती वृत्ती बाधा करत नाही. तसं रस्त्यावरचा खांब कोण येतो जातो त्याला काहीच माहित नाही. तसं ज्ञानी वृत्तीच्या गुणाचा त्यानं वृत्तीचा आणि गुणाचा संबंध सोडला, मग त्याला व्यवहार काय झाला कसा झाला त्याला काहीच माहित नाही. तसं प्राणाला सगळ्यांच्या देहात प्राण असतो, पण त्या प्राणाला कोणाचा देह कसा देह ते त्याला काहीच माहित नाही. तसा गुणातीताचा व्यवहार असतो, त्याला व्यवहाराचं भान नसतं, त्याला फक्त माझं भान असतं अर्जुना. तसं मृगजळाच्या पाण्यानं मेरू पर्वत हालत नाही, तसं गुणाच्या संबंधानं त्याच्या मनामध्ये हालचाल होतच नाही. गुणाच्या आविष्कारानं वृत्ती जळत नाही, ढळत नाही. व्यवहार गुणाचा होतो, त्यांना मी पाहणार आहे. तो जसाच्या तसा गुणातीत असतो, त्याचे विकार नसतो. तो माझ्या आत्मानुसंधानात असतो, व्यवहाराला पाहणारा होतो. कर्मातून तो भिन्न असतो, कर्माचा करता नसतो, कारण तो माझ्याशी अभिन्न असतो. तो उदास वृत्तीचा असतो, तो व्यवहार मनात धरत नाही, तिथे देह संबंध नाही, देहाची जाणीवच त्याला नाही. त्यानं गुणाला धारण केलं नाही, कारण त्यानं संबंध माझा केला. व्यवहार नको, नाहीतर मग मृत्यूलोकात फिरशील, अखंड फिरावं लागेल. व्यवहार धरशील तर पापपुण्य होईल, आणि पापपुण्यामुळे मृत्यूलोकात तुला फिरावं लागेल. आणि तुझं खरं तर मूळ आत्मरूप आहे, तू देहरूप का झालास, तू कर्माचा करता का झाला. कर्म व्यवहार हा गुणाचा आहे, त्याला तू पहा. संबंध माझा कर, त्यांचा संबंध करू नकोस, नाहीतर पापपुण्य तुझ्या माथी येईल. जन्म मृत्यूला तुला सामोरं जावं लागेल. वेदाचं ज्ञान चित्तात बांध, अद्वैत भानानं देहभान जातं, तू गुणातीत होशील. ज्ञानानं तू आत्मरूप होशील, तुला आत्मसाक्षात्कार होईल. मी संत होऊन तुला जवळ घेतो, त्याचा भ्रम काढतो, त्याचा मोह मोडतो, त्याला भेदातून अभेदात नेतो. हे श्रवणातून मी भस्म करतो अर्जुना. माझा अभेदाचा संबंध कर, अनादिकालाचा माझा संबंध आहे त्याला प्रगट कर. श्रवणात ये, बोधाचा रस घे आणि अभेद रूप हो. असंच तू अर्जुना, असेच तू साष्टांग. परमार्थात मन शून्य असतं, पण परमार्थात तुझं प्रावीण्य असतं, तिथं संसार शून्य होतो बेटा. आयुष्य खाल्लं आणि पुन्हा व्यवहारानं आयुष्य खाल्लं, तुझं काय उरलं तुला. सूक्ष्म विचार करा की माझा टाइम, माझा देह, माझी बुद्धी, माझं अंतःकरण ज्या ईश्वरासाठी जर खर्च केलं, माझी तपस्या झाली वेदाची, अध्ययनाची, भक्तीची, ज्ञानाची, मोक्षाची, जर या देहातून तपस्या झाली तर ते पारितोषिक केवढं मोठं होईल. हे क्षणिक आहे, पण हे काळ आणि तो परमात्मा ह्याच्यातला जर दुरावा संपवला नाही आणि गुणाला टाकता आलं नाही, भेदाला संपवलं नाही, अज्ञान तुमचं गेलं नाही बाजूला, तर जगण्यामध्ये काय कमावलं तू. तुला तर सार्थक करता आलं नाही, परमार्थ हातात आला नाही, तुला मोक्ष भोगता आला नाही, तुला ज्ञान प्राप्त करता आलं नाही, तर तुझ्या आयुष्याची माती 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 केली तू. आणि जर परमार्था झेंडा लावला ते मोती मोती मोती, इकडं माती इकडं मोती. मग माती जायचं का मोती घालायचे. बघा आम्ही घातले मोती. अर्जुनाच्या संवादामध्ये मनाला जागृती होती. थोडा आहे काळजी एकादशी आहे आणि मग थोडी गडबडीत मला जायचंय बाहेर दर्शनाला. सावरावली राहिली आज. किती लोक उठा संपत नाही बाबा. आता 3ला उठावं लागतं, काहीच वाटायला नाही मला. तर त्याच्याशिवाय मला जमतच नाही. आता 3ला उठावं लागल, संध्याकाळी लवकर झोपावं लागल. माझ्या ज्या श्रवणामध्ये, ज्या बोधामध्ये, ज्या वेदामध्ये बुद्धी जेव्हा थांबते, का थांबते. ही वेदाची शक्ती आहे, परमात्म्याची भक्ती आहे, मनाची विरक्ती आहे आणि साधूची संपत्ती आहे ज्ञानाची. ती बुद्धीमध्ये येते आणि ती बुद्धी भगवंताकडे जाते, जगताला सोडून देते. अनात्म पदार्थाचा परित्याग करून अविद्येचा निराश होतो. परमात्म्याचा स्पर्श त्या क्षणात होतो. तिथे मोक्ष हातात येतो बुद्धीच्या. त्या हातात नाही. बुद्धिरूपी उंजळीमध्ये मोक्षाची धार पडती. तो वेदाचा धार असतो, गुरुचा चमत्कार असतो, आत्मसाक्षात्कार असतो. तो क्षण
त्या साधकाचा भाग्याचा असतो, त्याला मोक्ष म्हणतात. तिथे ईश्वराचं आणि बुद्धीचं मिलन होतं, अद्वैताचं भान येतं, वृत्तीची घाण जाती आणि गुणाची माती होती. तेव्हा गुणातीत्व प्रगट होत, तिथं ज्ञानाचं वैभव येत, मन तिथं सहज जात आणि भगवंताला आलिंगन देत. त्याचं नाव एकादशी, एका स्थितीत राहत, म्हणजे पांडुरंगाला भेटत. पांडुरंग म्हणत झाली आमची वारी. मोक्ष त्याच्या साष्टांग दंडवत माऊली. त्याची तीच खरी वारी. राम कृष्ण हरी. चला पुढा. योम वारेची नवचिजे काळ सुर नागिजे अन्नकारे. अर्जुना, तुला आता काय बोलू, काय बोलीजे. आता हे महात्म्याचं किती वर्णन करू रे. आता किती करू, किती बोलू तर कमीच आहे. सांग बरं, सूर्य अंधारात गिळतो का? नाही देवा. त्याच्या पुढे अंधार आला तर ती गिळत. सूर्यापुढे अंधार टिकतच नाही, तर त्याला गिळायचं कामच नाही. तसं ज्ञानी महात्म्यापाशी देवा उठतच नाही. ज्ञानी महात्म्यापाशी हे गुण काही करतच नाही, मरून पडतात. कारण तो गुणाला सोडलेला असतो ना, त्याच्यापाशी गुण काही करत नाहीत. त्याला माहिती आपलं इथं काही चालत नाही. आरकाट बायकोपाशी नवऱ्याचं काही चालत नाही, आणि आरकाट नवऱ्यापाशी बायकोचं काही चालत नाही. त्याला माहिती आपलं काही चालत नाही. बसा गपचूप. मागितलं की अपमान, मागितलं की अपमान, मागितलं की अपमान. ते म्हणते मागायचीच कशाला, हे नवरा अपमानच करते. एक तर भेटत नाही ना, अपमान आल्यावर चांगलं वाटत नाही, रडू येतं. ते रडणं नग, मागणं नग, चुपचाप बसा. तसं गुण म्हणतात, चुपचाप बसा. खरंय माऊली, खरंय माऊली, खरंच आहे. भानकोर बायकोसोबत काही चालत नाही, माहितच असते त्याला. चुपचाप बस बिचारा. तसंच आहे गुणाचं. गुणातीत म्हणूनच होता येते माऊली. गुणाचं काही चालत नाही. सगळं संसारातलं घाण किती पटकन हसू यायला. प्रभू काय बोलीचे. आता काय जास्त बोलू नये. आणि बातम्याचं वर्णन किती बोला संपत नाही. योम वारे न वचिजे. सांग बर. योम वारे न वचिजे. योम म्हणजे वायू. वाऱ्यानं आकाश हालतं का रे? नाही देवा. का सूर्य नागली जे नक्कारी. सूर्यानं कधी अंधार गिळला का? त्याच्या पुढे अंधार थांबतच नाही. ते गिळायचं कामच नाही. अंधारात राहत नाही सूर्य आल्यावर. अज्ञानात राहत नाही ज्ञान झाल्यावर. स्वप्न काज या परी जागत या ते नसे तरी. कुणी ते सावधारी न बंदी जेतो. गुण तैसा अवधारी न बंदी जेतो. ऐक अर्जुना, स्वप्न पडायला झोपी तर पडेल ना. जागा असलेल्या माणसं स्वप्न पडतं का वैरे? नाही देवा. जागा बसलं स्वप्न पडतंय. तसं जाग राहिल्यावर, ज्ञानाची जाग झाल्यावर कुणाचा भडीमार होतो मनावर? नाही देवा. जसं झोपी गेल्यावर स्वप्न दिसतं, पण जागेपणी स्वप्न नसतं, तशी ज्ञानाची जागृती झाल्यावर गुण काय करत नसतात. होत आहे. रामकृष्ण. परी जागतया ते न सिंतरी. गुणित सा अवधारी न बंदी जेतो. गुणित सावधानी. गुणानं तो न बंदी जेतो. अंतःकरणामध्ये गुणाची उत्पत्ती होती, गुणानुसार व्यवहार होतो, पण तो व्यवहारात तो बांधला जात नाही. कारण जाग झाल्यावर स्वप्न दिसत नाही. तसा तो ज्ञानी माझ्यात असल्यामुळं तो व्यवहारात थांबत नाही. तो माझ्यात थांबलाय. सांगितलंय बाप्पा बाप्पा. अंगाला काटे येतात की काय माऊलीचं ज्ञान आगाध आहे.
आणि आपलं मन कधी घाणेरडे का गुणाकडे जातो, का देहाला मन पाहत, का खोट्याला खोट्याचं प्रेम येतं, असं कधीच वाटत नाही आपल्याला. खोट्या संग व्यवहार असावा आणि खऱ्याचा संबंध आपण भोगावा. खोट्या संग उगा आपलं खोट्याच असं माझं माझं कशाचं माझं जातो बाई आणि त्याच्यात मी आहे, हे संबंध काही काले, हा संबंध पुढे नाहीये. देह पाहतानंतर संबंध कुठला, मग देह असताना संबंध सोडा. सोडण्याचाच आनंद आहे, धरण्यात नाही. धरण्यात बंधन आहे आणि सोडण्यात मोक्ष आहे. रामकृष्ण अष्टांग नाही का व्यवहारामध्ये यायचं, का इंद्रियामध्ये विषय न्यायचं, विषयाचा आणि इंद्रियाचा संबंध कट करायचा. मग ती इंद्रिय शुद्ध होतात आणि विकार जातो आणि इंद्रियाचं जे खोट हो असतो तो समाप्त होतो. मग ते सगळे इंद्रिय भगवंताच्या मागे लागतात, तबले होतात, विषयाला सोडून देतात आणि त्या परमार्थाचं वैभव भोगतात आणि परमार्थात येऊन सगळे विकार जळून जातात. इंद्रिय शांत होतात. पंचविषयाचं काही चालत नाही. गुणाचा पगडा मनावर होत नाही, कारण मन गुणाला सोडून भगवंतात आलेलं असतं. म्हणून इंद्रियाला विषयाची जाणीव नसते, कारण त्याला विकार नसतो. जेव्हा मनात विकार इंद्रियात विकार तर त्यांचा विषयाशी संबंध असतो आणि वृत्तीमध्ये भोग असतो. पण भोगही नाही, वृत्ती बी नाही, विकार बी नाही आणि गुण पण नाही. सगळ्याला सोडून मन पुढे असतं. ते भगवंतात तदाकार असतं. तेव्हा ते सुख परमेश्वराचं असतं आणि ते व्यवहार निर्विकार असतो. तो आविष्कार ज्ञानाचा असतो, तो साक्षात्कार बोधाचा असतो आणि त्याचा संबंध त्या निर्गुण तत्वाचा असतो. म्हणून तिथं सगळं समाप्त असतं. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरू किरणातुणे परिदुरुनच जे पाहे कोणे, हे गुणदोष सैखणे सभ्य साफ कुंडली पधारे श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम बंदना भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय, जगन्नाथ महाराज की जय, सर्व साधु संतन की जय.